आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आणि या जयंती दिनी आपण त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू। राजे अनेक होऊन गेले, परंतु ज्यांचं कार्य हे समाजकार्याला वाहून घेतलं, ज्यांचं राज्य हे समाजहितासाठी होतं आणि ज्यांचं राज्य हे लोकांसाठी होतं, अशी लोकराजे राजर्षी शाहू महाराज। 26 जुलै 1874ला कागलच्या घाटगे घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला। भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक युद्ध खेळली गेली। प्रतापगडापासून पानिपतपर्यंत सगळी धारातीर्थे विरागिणींच्या रक्ताने रंजित झाली। असेच एक अद्भुत रम्य युद्ध पंचगंगेच्या परिसरात लढलं गेलं आणि हे युद्ध शत्रूविरुद्ध नव्हतं, मित्राविरुद्ध नव्हतं, परकीयांविरुद्ध नव्हतं, परधर्मीयांविरुद्ध नव्हतं, ते स्वकीयांविरुद्ध होते, ते स्वधर्मीयांविरुद्ध होते। हे युद्ध राज्यविस्तारासाठी नव्हते, हे युद्ध आपल्या राजघराण्यातील दौलतीमध्ये भर टाकण्यासाठी नव्हतं, दीनदलितांच्या परित्राणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मंडनासाठी, अन्यायाच्या खंडनासाठी, प्राणघातक परंपराच्या निर्मूलनासाठी एका छत्रपतीने प्रस्थापितांविरुद्ध पुकारलेले हे युद्ध होते। हे युद्ध तत्वांचे होते, हे युद्ध तलवारीचे नव्हते। या युद्धाची सुरुवात पंचगंगेच्या तीरावर रामप्रहरी पौराणिक मंत्राने झाली। कार्तिक महिन्यात प्रयाग स्नानासाठी पंचगंगेच्या घाटावर जाण्याची प्रथा करवीरचे छत्रपती कटाक्षाने पाळत असत। राजपुरुषाचे स्नान समंत्रक व्हावे असा पुरोहितांचा आग्रह होता। अशाच एका स्नानाच्या वेळी शाहू छत्रपतींबरोबर राजा रामशास्त्री भागवत या नावाचे महाराष्ट्रातील एक विद्वान देखील गेले होते। त्यांचे लक्ष या स्नानविधीकडे गेले। मंत्र म्हटले जात होते, नदीचे आणि परंपरेचे पाणी वाहत होते। राजा रामशास्त्रींच्या ध्यानी आले की पुरोहितांकडून म्हटले जाणारे मंत्र हे वैदिक नाहीत। त्यांनी जिज्ञासागर्भ म्हणून विचारणा केली, तर पुराणोक्त मंत्राच्या पठणाचे प्रयोजन काय? तर छत्रपतींच्या स्नानविधीसाठी वैदिक मंत्रांनी हा पार पडला पाहिजे होता, मग हे पुराणोक्त मंत्र कशासाठी? धर्मविधीची शुद्धता उरलेच कुठे? तर अशातच एक नवल घडले। महाराजांच्या स्नान प्रसंगी मंत्र म्हणणारा भटजी स्वतः स्नान न करता येत असे। हे त्याचे वागणे अगम्य, अक्षम्य आणि अशोभनीय होते। संस्कृती आणि तिचे रक्षण करणारे छत्रपती यांचा तो अधिक्षेप होता। त्या भटजीला त्याची खंत नव्हती। त्याच्या लैकी छत्रपती हे क्षत्रिय नव्हते। एक सिंहासन शूद्राच्या पायी आले आणि शूद्राचे छत्रपती झाले। त्यांना कशाला हवी वेदोक्त मंत्राची उठाठेव? अशा प्रकारचा हा प्रसंग या ठिकाणी या मंत्राच्या वेळी घडला आणि मग तिथून पुढे ही खरी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। महाराजांनी अनेक जातींसाठी, अनेक धर्मांसाठी आपलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। तर हा योद्धा 26 जुलै 1874ला कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी या ठिकाणी तो जन्माला आलेला आहे। आणि अशा या राजानं अगणित असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। अनेक निवासी विद्यालय, अनेक हॉस्टेल्स वेगवेगळ्या जातीसाठी, धर्मांसाठी या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले आहेत। एक अशा प्रकारचे एक वेगळी दैदिप्यमान नगरी, वेगळा एक दैदिप्यमान प्रदेश या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे। आणि त्यांनी ही जी सुरू केलेलं विचारधारा आहे ती आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राबवली। 1920 मध्ये ज्यावेळेस माणगाव येथे अस्पृश्य परिषद भरली, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून त्यांनी एक भविष्यवाणी वर्तवली होती। आंबेडकर आज तुमचे नेते आहेत, उद्या ते भारताचे नेते होणार आहेत। आणि असे म्हणून छत्रपतींनी आपल्या डोक्यावरचा पटका आंबेडकरांच्या डोक्यावर ठेवला। भावी घटना पंडितांचे मुक्तकंठाने गुणगान केले। महाराजांचे अनेक मित्र होते, अनेक भक्त होते, अगणित हितचिंतक होते, पण त्यांचा शत्रू भरपूर होते।
महाराजांना पाण्यात पाहणारे विरोधक असंख्य होते, पंचगंगेचे पाणी मात्र त्यांच्यावर कधी उलटले नाही. तर अशा या भगीरथानं त्या ठिकाणी अगणित प्रकारचं कार्य केलेलं आहे. अनेकांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. अनेक हॉस्टेल्स बांधलेले आहेत आणि खरं म्हणजे आरक्षणाचे ते जनक मानले जातात. त्यांनी घोड्याच्या पागेमध्ये पाहिलं की घोडे खात आहेत आणि जे तगडे घोडे आहेत ते दुबळ्या घोड्यांना काही खाऊ देत नाहीत आणि म्हणून त्यांनी आरक्षणाची कन्सेप्ट या ठिकाणी आणली. अशा लोकराजाचा, शाहू महाराजांचा आज जन्मदिन आणि या राजाचं या ठिकाणी हे अगणित कार्य या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या रूपानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे आणलेलं आहे. आणि म्हणून आज पुरोगामी राज्य म्हणताना शिवशाहू फुले आंबेडकर, तरी शाहू हा छत्रपती शाहू राजांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो.